श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत दहीवडे. यासाठी डाळ ही आपण रात्री भिजत घातली आणि सकाळी आपण दहीवडे केलेले आहे. तर दहीवडे करताना जी काय आपली डाळ आहे ती भिजत ठेवलेली ती निथळू द्यायची. वाटताना त्यात काळी मिरी मीठ घालून बारीकसर वाटून घेतलं आपण आणि पीठ हे चांगले फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण इथे इनो आणि सोड्याचा काहीच वापर केलेला नाही आणि एका बाजूला आपण कोमट पाणी करून त्यात मीठ घालून ठेवलं. दह्यामध्ये साखर घालून ठेवली. दही चांगलं फेटून घेतलं आणि लालसर आपले वडे तळून झाले की ते आपण ह्या कोमट पाण्यात भिजवले. व्यवस्थित भिजून झाले की ते दह्यामध्ये आपण भिजत ठेवले आणि या दह्यामध्ये सुद्धा तुम्ही वरून तिखट काळी मिरी घालून सुंदर असे दहीवडे आपण होऊ शकतात. खूप सुंदर आणि सॉफ्ट असे मऊ कापसासारखे दहीवडे तयार झाले. आपण चटणीसुद्धा साईडला बनवलेली